सो या लेक्चरमध्ये आपण पदार्थ विज्ञानसाठी जे आपले इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे आपल्या BMS फर्स्ट इयर युनिव्हर्सिटीसाठी, सो ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो बघा, PVसाठी आपल्याला 2 पेपर असतात, PV1 आणि PV पेपर 2. ठीक आहे. सो जे काही बघा, जे दर्शन आहेत, ओके, जे काही षड पदार्थ आहे, सो ते PV पेपर 1 मध्ये असतात, बरोबर. सो बघा, सर्वात पहिले PV पेपर 1 बघा, त्याच्यात काय इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे, ओके. आणि बघा, आता सर्वात फर्स्ट आहे आपला फर्स्ट चॅप्टर आयुर्वेद निरूपण, ओके. आपण बघितलं आहे त्याच्यामध्ये काय काय सर्व आयुर्वेदाचे एक इन्फॉर्मेशन आहे त्याचं, की काय काय आहे आयुर्वेद म्हणजे बेसिकली. ठीक आहे. सो हे आपल्याला SAQ येऊ शकतो या चॅप्टरवरून. ठीक आहे. त्याचं असं विचारू शकतात, आयुर्वेदाची परिभाषा, प्रकार, प्रयोजन सांगा. ठीक आहे. किंवा मग येईल आपल्याला सिद्धांत, कोणतेही त्याच्यामधले सिद्धांत येईल. ठीक आहे. 4 सिद्धांताचे टाईप्स बघितले आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये. सो त्याच्यापैकी कोणतेही तुम्हाला सिद्धांत विचारू शकतात, 4चे 4 विचारू शकतात, किंवा 2 विचारू शकतात, किंवा 1 विचारू शकतात. सो हे आपल्याला नीट करून द्यायचं आहे. त्यानंतर पदार्थ व दर्शन निरूपण. पदार्थ निरूपण पाहिलं आपण, त्याच्यामध्ये पदार्थ म्हणजे काय, ठीक आहे, त्याचे लक्षण, त्याचे प्रकार, हे आपल्याला करून जायचे आहे. ठीक आहे. आणि मेन आपलं आहे आता दर्शन निरूपण. सो दर्शन निरूपणमध्ये काय आहे, सो बेसिकली आपण बघितले किती दर्शन आहे आपले, टोटल 9 दर्शन आहेत. आस्तिक 6 आणि नास्तिक 3 असे टोटल जे 9 दर्शन आहे. सो हे आपल्याला येऊ शकतात. ठीक आहे. याच्यापैकी एखादं LAQला येईल, SAQला येईल. सो त्याचा अभ्यास आपल्याला बरोबर करायचा आहे. त्याचे प्रत्येक दर्शनचे लेक्चर ऑलरेडी प्लेलिस्टमध्ये आहेत अवेलेबल, जाऊन तुम्ही तिथे बघा. प्रत्येक दर्शन हे जे आहे ते बरोबर घेतलेलं आहे. ठीक आहे. त्याला तुम्हाला एक्सपांड करायचं आहे तेवढं. ठीक आहे. कंटेंट त्याच्यामध्ये काय लिहिणार आपण, त्याची निरुक्ती असेल तर कर्ता लिहिणार, किती पदार्थ सांगितले त्याचे सिद्धांत लिहिणार. सिद्धांत महत्त्वाचे असतात. ठीक आहे. सो एवढं आपल्याला त्याच्यामध्ये कंटेंट हे पाहिजे असतं. ठीक आहे. देन नंतर द्रव्यविज्ञानी. ठीक आहे. सो याच्यामध्ये काय, त्याची निरुक्ती, द्रव्याची निरुक्ती, त्याचं लक्षण. ठीक आहे. द्रव्याचं वर्गीकरण हे इम्पॉर्टंट आहे, कारण याचा मोठा चार्ट बनतो एक. ठीक आहे. द्रव्याचे वर्गीकरण, कारणद्रव्य, कार्यद्रव्य. ठीक आहे. मग कारणद्रव्यामध्ये कार्यद्रव्यामध्ये मग जांगम आणि स्थावर. ठीक आहे. त्याचे अजून सबटाईप्स. सो असे आपल्याला फुल एक पेजचा तर नुसतं चार्टच तयार होतो. सो चार्ट इथे आवश्यक आहे, कळालं. जिथे जिथे चार्ट आहे तिथे तिथे तुम्हाला काढायचं आहे. त्याला आपल्याला जास्त क्वांटिटीही वाढते पेजेसची आणि मार्क्सही त्याला जास्त मिळतात. ठीक आहे. त्यानंतर पंचमहाभूत आहे. ठीक आहे. पंचमहाभूताचे प्रत्येक महाभूताचं त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन आहे. ते सुद्धा तुम्हाला SAQला विचारू शकतात, कोणताही एक महाभूत. ठीक आहे. त्यानंतर इंद्रिय पंचपंचक हा SAQसाठी येऊ शकतो क्वेश्चन, इझी आहे. त्याच्यातसुद्धा एक टेबल आहे. ओके. तो टेबल आपल्याला तिथे काढायचा आहे, बरोबर. त्यानंतर हे टॉपिक्स बघा, आत्मा, मन, काल आणि दिशा. सो हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. SAQच्या हिशोबाने किंवा LAQला सुद्धा येऊ शकतं. ठीक आहे. सो याचं आपल्याला प्रत्येकाचं पाहिजे. आणि हे MCQसाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे, म्हणजे ऑल टाईपमध्ये हे इम्पॉर्टंट आहे, तिन्ही प्रकारच्या क्वेश्चनमध्ये. सो यालासुद्धा वाचून जायचं आहे, सोडायचं नाही, कोणतंच टॉपिक सोडायचा नाही आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर बघा, नंतर आहे गुणविज्ञानीय. ठीक आहे. त्याच्यामध्ये गुणची परिभाषा, त्याचं लक्षण, बरोबर, आणि गुणाची संख्या. आता हे जे संख्या आहे याचंसुद्धा एक चार्ट आहे, संख्या, त्याचं वर्गीकरण. ठीक आहे. सो गुणाचं वर्गीकरण माहिती आहे, सामान्य गुण, ठीक आहे, विशेष गुण, सार्थ गुण. सो तो जो टेबल आहे, ठीक आहे, सो तो आपल्याला तिथे काढायचा आहे, तो जो चार्ट आहे, बरोबर. त्याला आपल्याला मार्क पडू शकतात जास्त. ठीक आहे. देन कर्मविज्ञानीमध्ये त्याची कर्माची निरुक्ती, लक्षण, कर्माचे भेद आणि त्याचे महत्त्व, हे सुद्धा आपल्याला येऊ शकतं SAQमधून, किंवा LAQसुद्धा येऊ शकतो. ठीक आहे. नंतर सामान्य विज्ञानीय, याच्यामध्ये काय, त्याचं लक्षण, त्याचं एक इंट्रोडक्शन लिहायचं, त्याचे भेदसुद्धा लिहायचे आणि महत्त्वसुद्धा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. नंतर विशेष विज्ञानीय, याच्यामध्ये देखील इंट्रो, त्याचं लक्षण, प्रत्येकाचे लक्षण इम्पॉर्टंट आहे, त्याचा श्लोक आहे प्रत्येकाचा. सो तो लक्षणाचा श्लोक पाठ करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर त्याचे भेद आणि महत्त्व. ठीक आहे. झालं. आता सामान्याचे बघा,
हे आहे भेद 3 आहेत, एक द्रव्य सामान्य, परत गुणसामान्य, कर्मसामान्य, ठीक आहे. सो त्याचे तिघांचे सुद्धा आपल्याला श्लोक आले पाहिजे आणि विशेषचे सुद्धा 3 श्लोक, द्रव्य विशेष, ठीक आहे, परत गुणविशेष आणि कर्मविशेष, ठीक आहे, आणि त्याचे एक्झाम्पल्स सकट तिथे आपल्याला लिहिता आलं पाहिजे, बरोबर. त्यानंतर समवाय विज्ञान नियम, याच्यामध्ये त्याचं इंट्रो, लक्षण आणि भेद, ठीक आहे, एसक्यूला येऊ शकतो. आणि नंतर अभावसुद्धा इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामध्ये इंट्रो, लक्षण, भेद, महत्त्व. सो याचे भेदसुद्धा महत्त्व आहे अभावचे, ठीक आहे. सो आपल्याला जे तुम्हाला सांगितलं ते तुम्ही नीट पेपर 1मध्ये करून जायचं आहे. स्कोरिंगचा विषय आहे PV, तुम्हाला जास्त तुम्ही स्कोर इथे करू शकता. तर आता नेक्स्ट पेपर, ठीक आहे, पेपर 2 PVचा. याच्यामध्ये सगळे आपले जे प्रमाण आहेत 4 ते आपण शिकणार आणि जे सिद्धांत आहे, ठीक आहे. सो बघा पेपर 2 आपला फर्स्ट आहे, त्याच्यामधला बघा परीक्षा. सो परीक्षा विज्ञानीय, याच्यामध्ये काय आपल्याला एक जनरल इंट्रो दिलेला आहे परीक्षेचा, ठीक आहे. सो त्याच्यामध्ये आपण प्रमाण, परीक्षेची निरुक्ती, त्याची व्याख्या लिहिणार, परीक्षेची व्याख्या असतात, हा SAQ येऊ शकतो याच्यावर, ठीक आहे. प्रमा, प्रमेय, प्रमाता हे आपल्याला लक्षात पाहिजे ह्या टर्मिनॉलॉजीज. नंतर संख्या किती आहे आणि चतुर्विध परीक्षा हे सुद्धा आपल्याला लक्षात पाहिजे, आठवलं पाहिजे. त्यानंतर आप्तोपदेश प्रमाण हे आपल्याला येऊ शकतं LAQमध्ये सुद्धा, ठीक आहे. सो बघा याच्यामध्ये त्याचे लक्षण लिहिणार, त्याचे भेद लिहिणार, ठीक आहे, इम्पॉर्टंट, महत्त्व लिहिणार, नंतर शब्द, परत शब्दवृत्ती, त्या 5 आहेत, आकांक्षा असेल ते माहिती आहे तुम्हाला 5 त्या, ठीक आहे, SAQ येऊ शकतो याच्यावर. देन शक्ती, ग्रह, हेतू आणि वाक्य, ओके, हे 5. सो हे आपल्याला लक्षात पाहिजे, हे SAQसाठी इम्पॉर्टंट आहे टॉपिक्स, ठीक आहे. देन नंतर प्रत्यक्ष प्रमाण, ओके, हा इझी आहे सर्वात याच्यामध्ये. सो बघा त्याची व्युत्पत्ती, निरुक्ती, परिभाषा हे झालं. नंतर लक्षण, भेद, ठीक आहे, तर याच्यामध्ये भेद पण आपल्याला माहिती आहे, परत सन्निकर्ष आणि आठवत नाही मला ते, पण त्याचं आहे तो भेद. सो पूर्ण तो चार्ट आहे त्याचा, ठीक आहे. सो तो चार्ट आपल्याला लक्षात पाहिजे, ठीक आहे, कळालं. त्यानंतर इंद्रिय विवेचन, याच्यामध्ये त्याचं लक्षण, भेद, इंद्रिय अर्थ, सन्निकर्ष, त्याचे 6 होते, ठीक आहे, ते सुद्धा त्याच्यावरसुद्धा SAQ येऊ शकतो. आणि त्रयोदश कारण, ठीक आहे, हे आपल्याला आलं पाहिजे. मोस्ट म्हणजे हे भेद जो चार्ट आहे, ठीक आहे, सन्निकृष्ट, विप्रकृष्ट असंच काहीतरी आहे, ठीक आहे. देन बघा अनुमान प्रमाण. आता अनुमान प्रमाण हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे, आणि हे खूप कन्फ्युजिंग आहे आणि याच्यावर देखील आपल्याला क्वेश्चन हा पडणार 100%. सो याला नीट लक्ष देऊन वाचायचं आहे, काहीही कन्फ्युजन ठेवायचं नाही, ठीक आहे. बघायची निरुक्ती, परिभाषा, लक्षण हे झालं बेसिक. देन अनुमिती आपल्याला त्याचे श्लोक आले पाहिजे, अनुमितीकरणम, अनुमानम, ठीक आहे, परामर्शचं सुद्धा आलं पाहिजे. नंतर हे जे आहेत ना हे इम्पॉर्टंट आहे, ओके, ह्या टर्मिनॉलॉजीज, त्यांचे लक्षण आणि त्यांचे भेद, ठीक आहे. अनुमिती झालं, मग परामर्श, व्याप्तीचे लक्षण त्याच्यात इम्पॉर्टंट आहे. हेतू हा इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे, याचे चार्ट विचारू शकतो हेतूचे टाईप्स म्हणून, ठीक आहे. सदहेतू, असदहेतू, ठीक आहे, त्याचे प्रकार, याचा जो एक पूर्ण LAQ सुद्धा आपल्याला पडू शकतो, म्हणून हे करायचं आहे मस्ट. देन साध्य, देन पक्ष, मग अपक्ष, विपक्ष, इथं सपक्ष आहे, ओके, विपक्ष आणि दृष्टांत, इथं प्रकार आपल्याला आले पाहिजे आणि उपयोग आला पाहिजे अनुमानचा, ठीक आहे, समजला. त्यानंतर युक्ती प्रमाण हे सुद्धा इझी आहे, ठीक आहे. याच्यामध्ये मेन काय आहे तर त्याचे एक्झाम्पल्स, ठीक आहे. सो बघा याचे लक्षण, उदाहरण, प्रकार आणि त्याचं महत्त्व आणि उदाहरण हे आपल्याला इथे इम्पॉर्टंट आहे, कारण आपण त्याच्यात लिहिणार आहोत. सपोज युक्ती प्रमाणामध्ये आपण त्याचा आयुर्वेदाच्या दृष्टिकोनात कुठे यूज होतो असा क्वेश्चन आला तर ते आपल्याला हे माहीत पाहिजे, उदाहरण आणि महत्त्व, ठीक आहे. त्यानंतर आता हे जे आहे माझ्या नोट्समध्ये आहे, सो तुम्हाला जर नोट्स पाहिजे असेल ते सुद्धा अवेलेबल आहे, ठीक आहे. त्यानंतर कार्यकारण सिद्धांत, त्याच्यामध्ये याचा श्लोक, कार्यकारण सिद्धांताचा श्लोक, लक्षणाचा एवढं आपल्याला आलं पाहिजे. आणि हे मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे हे वाद कोणते, जितके काही वाद मी शिकवले आहे ते सर्व मी याच्यात शिकवले आहे आपल्या दर्शन चॅप्टरमध्ये. सत्कार्यवाद, असत्कार्यवाद, पिठरपाकवाद, पिलूपाकवाद, ठीक आहे.
जे काही वाद आहेत, ठीक आहे. सो ते वाद आपल्याला त्याच्यापैकी एक तरी हा येईल, ठीक आहे. सो दॅट्स वाय हे सुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे. सेकंड पेपरसुद्धा हा फर्स्ट पेपरपेक्षा जास्त इझी आहे जर तुम्ही नीट अभ्यास केला तर, ठीक आहे. नोट्स पाहिजे असतील तर या नंबरवर मला तुम्ही मॅसेज करू शकता आणि सबस्क्राईब करत चला आणि शेअर करत चला तुमच्या फ्रेंड्सला ज्यांची आता युनिव्हर्सिटी मार्चमध्ये येत आहे, ठीक आहे. थँक्यू.